तर मंडळी नमस्कार. स्वागत आहे तुमचं. तुम्ही हा व्हिडिओ इंस्टाग्रामवर बघत असताल, फेसबुकवर बघत असताल किंवा यूट्यूबवर बघत असताल. तर मंडळी, या ऊसाबद्दल बऱ्याचशा अफवा फैलवल्या जात आहे आणि त्या अफवा अशा आहेत की हा जो काळा ऊस आहे, हा कोणी म्हणतो अमेरिकेचा ऊस आहे, कोणी म्हणतो चायनाचा ऊस आहे आणि कोणी म्हणतं हा नेपाळचा ऊस आहे, कोणी ऑस्ट्रेलियाचा म्हणतं, कोणी मद्रासचा म्हणतं. आणि जो तो त्याच्या त्याच्या परीने या काळाविषयी याचं एक अफवा फैलवत आहे की हा नेमका ऊस आहे कुठचा. हा ऊस तर खरं सांगायचं झालं तर हा महाराष्ट्रातला ऊस आहे. आणि महाराष्ट्रात नेमकं कोणतं ठिकाण आहे तर महाराष्ट्रातला बुलढाणा जिल्हा, जळगाव जिल्हा आणि काही अकोल्यातला भाग. तर या जिल्ह्यामध्ये हा ऊस चांगल्याच प्रमाणात पिकवलं जातं आणि हा ऊस पूर्ण भारतभर एक्सपोर्ट केला जातो, जास्त करून गुजरातला. पूर्ण गुजरात हा काळा ऊस खातो. आता या काळा विषयी माहिती सांगायची झाली तर हा काळा ऊस एकदम सॉफ्ट आहे, खाण्यासाठी नरम आहे. हा दाताने सहज शिरला जाऊ शकतो आणि गोड आहे. आणि याचे भरपूर सारे औषधी गुणधर्म याच्यामध्ये आहेत. कावीळसारखा महाभयंकर रोग या ऊसामुळे बरा होतो आणि बरेचसे रोग बरे होतात. नॅचरल आहे, खाण्यासाठी खूप चांगला आहे. तर मंडळी, हा ऊस एकच मला सांगायचं होतं की ऊस हा काळा ऊसाचे व्हिडिओ आता इंस्टाग्राम असो, फेसबुक असो, यूट्यूब असो, याच्यावर भरपूर सारे व्हायरल होत आहेत. पण कोणाला असं माहीत नाही की नेमका हा ऊस आहे कुठचा. कोणी त्याच्या परीनं याची एक ठिकाण हे करते, का कोणी अमेरिकेचा सांगतो, कोणी कुठचा सांगतो. तर त्या लोकांना मला एकच सांगायचं आहे की हा ऊस छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र, महासाहेब जिजाऊ यांचं जन्मस्थान असलेला बुलढाणा जिल्हा आणि श्री संत गजानन महाराज शेगाव यांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेलं जे एक ठिकाण आहे बुलढाणा जिल्हा, त्या महाराष्ट्रातला, त्या बुलढाणा जिल्ह्यातला हा ऊस आहे. आणि अशा कुठल्याही अफवा जर लोक पसरवत असतील तर त्यांना कमेंटमध्ये कळवा आणि सांगा की अशा अफवा फैलू नको. हा ऊस आमच्या महाराष्ट्रातला आहे आणि हा महाराष्ट्रातच राहू दे. मद्रासचा म्हटलं तर एकदा चालून जाईल, आणि मद्रासचा ऊस थोडाफार असा येतो, पण त्याची हाईट कमी राहते आणि थोडा जाड राहतो. हा महाराष्ट्रातला बुलढाणा जिल्ह्यातला ऊस आहे. या उंच राहतो, आणखी 2-3 फूट उंच जाऊ शकतो. आणि या ऊसाचं खूप सारी मागणी पूर्ण देशातून येत आहे. आणि या ऊसाचं लोक कमेंटमध्ये म्हणतात की याचं बियाणं मिळेल का, याचं बी आम्हाला पाहिजे. तर मंडळी, याचं बियाणं तुम्हाला नक्कीच भेटणार आहे. याचं बियाणं तुम्हाला मी स्वतः यावर्षी देणार आहे. जरी यावर्षी तुम्हाला याचं बियाणं नाही भेटलं, याचं बी नाही भेटलं, तरी मी पुढच्या वर्षी याचं बियाणं तुमच्यापर्यंत कसं पोहोचवीन, कशा प्रकारे पोहोचवलं जाईल याचा प्रयत्न करू. बरेच लोक कमेंट करतात की आम्ही इथून बोलतोय. तर बरेच लोक सोलापूरवरून फोन करतात, कोल्हापूरवरून फोन करतात, हिंगोलीहून फोन करतात, गडचिरोलीहून फोन करतात, वर्ध्याहून करतात. बऱ्याचशा लोकांनी सोलापूरच्या भगवंत बारशीवरून, तिथून सुद्धा बऱ्याचशा लोकांनी फोन केलेत. साताऱ्यावरून, विशेष म्हणजे सातारा, सांगली, त्याच्यानंतर पूर्ण महाराष्ट्रातूनच याच्यासाठी मागणी येत आहे की याचं आम्हाला बियाणं द्या. आणि मला असं वाटलं की नाही, आता काय झालं ना, हा ऊस फक्त बुलढाणा जिल्हा आणि या 3 जिल्ह्यापुरताच मर्यादित राहिला. याच्यामागे बरेचसे कारणं आहेत.
की हा ऊस गावरान पारंपरिक छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून किंवा त्याच्या अगोदरपासूनही या क्षेत्रामध्ये आहेत. लोकांनी मोठीवर जे बैलगाड्याची मूठ असते त्या मोठीवरती याला पाणी देऊन मोठं केलं, वाळवलं, त्याचं बिजवाई मात्र दुसऱ्या राज्यामध्ये तर नाहीच तर दुसऱ्या लोकांना सुद्धा दिली नाही. ऊस विकायचे पण त्याचे हे डोळे आहेत ना, हे डोळे छाटून द्यायचे. फक्त ऊस का, बी मागू नको. तर अशीच याची बिजवई दुसऱ्याला कधी दिली नाही. तर मला असं वाटतं की हा ऊस दुसऱ्या देशाचा होण्या अगोदर पूर्ण महाराष्ट्रभर तरी हा ऊस गेला पाहिजे, लोकांपर्यंत पोचला पाहिजे. तर मी याचं बी तुमच्यापर्यंत पोचवेन. ते कसं पोचायचं ते बघू आपण. कुठं ट्रॅव्हल्सने पाठवू, कुठं एस टीच्या मार्फत पाठवू, कुठं पोस्टाने पाठवू आणि कुठं जिथं नाही गेलं तिथं जर मागणी जास्त असली तर मी स्वतः येऊन तिथं हे बेणं पोहोचून देऊ. तर मंडळी, एवढंच लक्षात ठेवा, हा ऊस जो आहे ना, हा आपल्या महाराष्ट्रातला ऊस आहे आणि महाराष्ट्राची शान आहे. हे बेणं महाराष्ट्रात प्रत्येक गावात गेलं पाहिजे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये गेलं पाहिजे आणि प्रत्येक लोकांपर्यंत हा ऊस पोचला पाहिजे आणि हा महाराष्ट्रातली शान आहे. तर याचं नेमकं नाव काय आहे, याच्यावरही मोठे प्रश्न येतात की याची व्हेरायटी कोणती आहे, याचा कोणता नंबर आहे. असे लोक विचारतात की याची व्हेरायटी कोणती आहे, काय नाव आहे याचं. तर याला कोणतंच असं नाव नाही आहे. आमच्या लोकल भाषेमध्ये याला वरती वसाडीचा ऊस म्हणतात, कोणी पातुर्ड्याचा ऊस म्हणतं, कोणी घिरणी बिलाड वरखेडचा ऊस म्हणतं. तर विषय काय आहे की या काही तालुक्यापुरता हा ऊस मर्यादित राहिलेला आहे. तर त्या ज्याच्या त्याच्या हिशोबाने याला नाव ठेवण्यात आलं. तर मंडळी, हा जो ऊस आहे हा जास्त करून बुलढाणा जिल्ह्यामध्ये पिकवला जातो. बुलढाणा जिल्ह्यातल्या काही तालुक्यात, काही बुलढाणा जिल्ह्यातला अर्धा भाग त्याच्यामध्ये सुद्धा या ऊसाला कमी प्रमाणात त्याची लागवड केली जाते. तर बुलढाणा जिल्ह्यातला मलकापूर झालं, नांदुरा झालं, त्याच्यानंतर खामगाव झालं, शेगाव झालं, तिकडे पातुर्डा झालं, अशा बऱ्याच ठिकाणी संग्रामपूर झालं, मोताळा झालं आणि जळगावचा काही काही भाग, या भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये हाच ऊस पेरला जातो. आमच्या भागामध्ये हा साखर जो कारखान्याला ऊस जातो, हिरवा किंवा पांढरा ऊस ज्याला म्हणतात, तो ऊस आमच्याकडे लावला जात नाही, तो लावत नाही आणि हाच ऊस लावतात. हा ऊस सॉफ्ट असल्यामुळे याला खूप सारी मागणी दुसऱ्या राज्यामधून सुद्धा येत आहे. तर एकच सांगायचं होतं की याचं नेमकं नाव काय. तर याला वरती वसाडीचा ऊस म्हणतात. आता त्याला कोणीतरी शिवकालीन ऊस म्हटलं तर ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि या महाराष्ट्रामध्ये जर कोणी शिवकालीन ऊस म्हणत असेल तर चांगली गोष्ट आहे. शिवकालीन ऊस याला म्हटलं तर चालते. आमच्या क्षेत्रामध्ये श्री संत गजानन महाराज शेगाव खूप जवळ आहे. ज्या क्षेत्रामध्ये हा ऊस आहे त्या क्षेत्राला श्री ऊसही म्हटलं तर चालते. श्री ऊस म्हणजे श्री गजानन महाराजांच्या नावाचा त्याच्यात थोडासा हे येतो, तर श्री, तर श्री ऊस म्हणा, शिवकालीन ऊस म्हणा, चालेल. तर मंडळी, हा ऊस खायला गोड आहे, दिसायला सुंदर आहे आणि सॉफ्ट आहे, दाताने सहज शिरला जातो. याच्यामध्ये खूप सारे औषधी गुणधर्मसुद्धा आहेत. तर या ऊसाला नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम मी करणार आहे. ते कसं पोहोचायचं ते आपण बघू. पोस्टामार्फत पोहोचायचं, ट्रान्सपोर्ट मार्फत पोहोचायचं. तर मंडळी, नक्कीच तुम्हाला जर लागलं तर नक्की कमेंट करा आणि कमेंटमध्ये तुम्हाला जर बेणं लागत असेल तर सांगा. जेवढी वीजवाई माझ्याजवळ उपलब्ध आहे मी तेवढी तर तुम्हाला पाठवणारच आहे. जर लागली, यावर्षी नाही भेटलं तर पुढच्या वर्षी नक्की तुम्हाला या ऊसाचं बेणं मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आणि मी एकच विनंती करतो की नक्की हा व्हिडिओला शेअर करा, तुमच्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये शेअर करा. आणि तुम्ही जर फेसबुकला बघत असाल तर फॉलो करा, इंस्टाग्रामला बघत असाल तर नक्कीच फॉलो करा आणि यूट्यूबला बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ एका सामान्य शेतकऱ्याचा आहे आणि शेतकऱ्याला सपोर्ट करणं हे शेतकऱ्याचं काम आहे, कारण हे सरकार तर शेतकऱ्याच्या बाजूने नाहीच आहे. तर मंडळी,
नक्कीच सपोर्ट करा. जय शिवराय, जय गजानन, गणगण गणात बोते, जय जिजाऊ. तर मंडळी